Hi everyone. Today we will see research process and step in marketing research procedure or process. लास्ट लेक्चरला आपण रिसर्च म्हणजेच काय त्या रिलेटेड क्वेश्चन्स बघितलेले होते. हा ए पार्ट झाला. बी पार्ट रिसर्चचे टाईप्स बघितलेले होते. टोटल 8 टाईप्स होते आणि आजच्या लेक्चरला आपण सी पार्ट बघणार आहोत. रिसर्च प्रोसेस. रिसर्च प्रोसेस म्हणजे ॲक्च्युअल समजा एका व्यक्तीला रिसर्च करायचा असेल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये टॉपिक असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इन मार्केटिंग एरियाचा जर रिसर्च करायचा म्हटला तर मग त्या रिलेटेड रिसर्च इज पॉसिबल ॲज रिगार्ड प्रोडक्टवर करू शकतात, सेल्सवर करू शकतात, प्रायझिंगवर करू शकतात, कन्झ्युमर, प्रमोशन, मीडिया, ॲडव्हर्टायझिंग अँड सो ऑन. म्हणजे याच्यावर एक टॉपिक निवडावा लागतो की त्याच्यावर रिसर्च प्रोसेस कंडक्ट करू शकेल एखादा रिसर्चर. जो रिसर्च करतो त्याला रिसर्चर असं म्हटलं जातं. त्यानंतर इन द फील्ड ऑफ मार्केटिंग, जर एखाद्या मार्केटिंग फील्डमध्ये जर रिसर्च करायचा असेल तर रिसर्चचे टाईप्स आहेत बघा. प्रोडक्ट रिसर्च म्हणा, प्रायझिंग रिसर्च, सेल्स रिसर्च, कन्झ्युमर रिसर्च, मोटिवेशन रिसर्च, पॅकेजिंग रिसर्च, प्रमोशन रिसर्च, मीडिया रिसर्च एक्सेट्रा. एवढ्या भागांवर रिसर्च करू शकतो आपण. म्हणजे एखाद्याला रिसर्च करायचा असेल तर मार्केटिंग फील्डमध्ये. आता नेमकं रिसर्च प्रोसेस म्हणजेच काय, म्हणजे प्रक्रिया, कसं रिसर्च कंडक्ट केलं जातं, मग त्याच्या स्टेप्स काय काय आहेत ते बघूया. रिसर्च मिनिंग बघूया त्याचा आधी. रिसर्च प्रोसेसला रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे रिसर्च करताना जी मेथड लागते त्याला रिसर्च मेथडॉलॉजी असं म्हटलं जातं. रिसर्च म्हणजे काय तर रिपीट सर्च, पुन्हा पुन्हा सर्च करणं, त्याला रिसर्च असं म्हटलं जातं. इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस, पद्धतशीर प्रक्रिया आहे ही, विच इज अंडरटेकन इन ऑर्डर टू स्टडी द रिसर्च प्रॉब्लेम अँड अराइव ॲट सर्टन फर्म कन्क्लुजन. एखादा प्रॉब्लेम घेतला जातो रिसर्च करत असताना आणि त्याच्यावर कन्क्लुजन ड्रॉ केले जातात. एव्हरी रिसर्च प्रॉब्लेम इज युनिक अँड रिक्वायर्स स्पेशल एम्फसायझिस अँड ट्रीटमेंट. प्रत्येक प्रॉब्लेम हा युनिक असतो, वेगळा असतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करायची गरज असते सोल्युशनपर्यंत पोचण्यासाठी. आता हा रिसर्च का केला जातो, समजा बिझनेसमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीवर जोर दिला पाहिजे की आपल्याला हवं ते अपेक्षित यश मिळवू शकणार. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे प्रत्येक बिझनेसचं एक एम असतं की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन करणं. मग ते करत असताना कोणत्या एका स्पेसिफिक गोष्टीमुळे आपण पाठी पडतो आहे हे एखाद्या बिझनेसमॅनला माहीत झालं पाहिजे. सेल्स कमी का होतो आहे, प्रोडक्ट कन्झ्युमर ॲक्सेप्ट का करत नाही आहेत, मीडियामध्ये आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट कमी होते आहे की काय, ह्या पद्धतीचे क्वेश्चन जे असतात त्याच्यावर रिसर्च केला जातो. रिसर्च प्रोसेस कन्सिस्ट ऑफ अ सिक्वेन्स ऑफ स्टेप्स. यामध्ये स्टेप्स असतात. रिसर्च प्रोसेसमध्ये स्टेप्स असतात. फर्स्ट स्टेप कोणती आहे तर सिलेक्टिंग द रिसर्च टॉपिक. तुम्हाला कोणता रिसर्च करायचा आहे त्याचा टॉपिक निवडावा लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे तर डिफायनिंग द रिसर्च प्रॉब्लेम डिफाईन करावा लागतो की प्रॉब्लेम नेमका काय आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करावं लागतं, सर्वे करावा लागतो, हायपोथेसिस डेव्हलप करावे लागतात, रिसर्च डिझाईन करावं लागतं, सॅम्पल डिझाईन करावं लागतं, डेटा मिळवावा लागतो, त्या डेटावर प्रोसेस
करावी लागते. ॲनालाइज अँड इंटरप्रिटेशन करावं लागतं. हायपोथेसिस टेस्टिंग करावे लागतात. आणि शेवटचं जे काम आहे प्रिपरेशन ऑफ रिसर्च रिपोर्ट, एवढ्या गोष्टी कराव्या लागतात. इन शॉर्ट त्यांनी छोट्या शब्दात सांगितलेलं आहे, रिसर्च प्रोसेस include series of steps which needs to be planned and performed in a specific order for orderly completion of research activity. स्टेप्स का घेतली जातात? कारण रिसर्च ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली पाहिजे. शेवटचं काम का आहे? तर रिसर्च रिपोर्ट तयार झाला पाहिजे. सेकंड पॅरा सोडून द्या. थर्ड पॅरामध्ये बघा, रिसर्च प्रोजेक्ट इज कंडक्टेड कॅनलाइज थ्रू सेव्हरल stages or steps called research process. Various steps involved in this process are interwoven into each other in a sense that each step will have some influence on the successive step. प्रत्येक स्टेप्स काय असते? यशाच्या मार्गावर जाण्यासाठी, म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर असेल तर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन फाइंड आउट करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये यश मिळू शकतं. मग ते प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या स्टेप्स आहेत मार्केटिंगच्या, रिसर्च प्रोसिजरच्या, त्या फॉलो कराव्या लागतात. त्या स्टेप्स जर प्रत्येक वेळी आपण अचीव केल्या तर आपण फायनलाइज सोल्युशनपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे ह्या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. स्टेप्स का आहेत? बघूया स्टेप्स का आहेत त्या.